प्रदीप स्पोर्ट्स साखरमध्ये म्हणजे आमच्या राजेशजी नाकवा यांच्या संघामध्ये कोण आहेत तर सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली उस्मान पटेल, अंगद पाटील, अजित मोहिते, कृतिक पाटील, सोहेल शेख, सूरज पाटील, गत वर्षीचा म्हणजे या वर्षीचा रायगड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज मयूर वाघमारे, महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा बाईक सम्राट दी केतन म्हात्रे, प्रसन्न पाटील, संदेश मुंडे आणि घनश्याम पाटील हे अर्थातच खेळाडू आहेत। सो सर्व स्टारना सितारों की महफिलना हार्दिक शुभेच्छा। ओव्हर टू यासिनजी मर्चंट। धन्यवाद संदीप। चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं, मगर पहली गेंद पर गेंद को खेल दिया है सीमा रेखा के बाहर 4 रन चौके के साथ। यहां पे जब शुरुआत अच्छी होती है तो अंत भी भला होता है। सलामी बल्लेबाज के रूप में प्रशांत खरत और प्रथमेश म्हात्रे, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी मयूर वाघमारे के ऊपर। प्रदीप स्पोर्ट्स साकर बनाम स्वर्गवासी माधुरी अर्थात माई ये टीम का नाम है नवगांव से। और जी हां, इस दफा ओवर द कवर खेला है, फिर से एक बार गेंद को खेल दिया है डी पॉइंट सीमा रेखा के बाहर। संदीप, आपने कहा कि सितारों की महफिल ये गाना आया था, मगर उसी के साथ आमिर खान का एक चित्रपट, एक फिल्म भी आई थी तारे जमीन पर। तो तारे सारे आज भारत के जमीन पर आ चुके हैं, इस नवगांव की जमीन पर, ऐतिहासिक मैदान पर। सलामी बल्लेबाज के रूप में प्रशांत खरत ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। पहली 2 गेंदों पर मुसलसल 2 चौके हमें देखने को मिले हैं। और गेंदबाज मयूर वाघमारे रायगढ़ प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया था, 4 व्हीलर जिन्होंने अपने नाम की थी, जी हां, रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर बीच में हम देख सकते हैं कि वायर है और इसी वजह से जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया। अरविंद पाटिल इनकी तरफ से जो भी बल्लेबाज एक ओवर में 3 छक्के लगाएगा उसे 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। रनों की संख्या 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मयूर वाघमारे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा फुलर लेन थी, तकरीबन वाइड यॉर्कर करने की कोशिश, उस गेंद को खेलने का प्रयास था। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया या नहीं, मगर कुछ न कुछ वहां पे घटा जरूर। इस बीच बिंदी गेंद, बहुत ही अच्छी वापसी यहां पे मयूर वाघमारे की। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर का यह मुकाबला होगा। इस प्रतियोगिता का यह पहला दिन आप देख रहे हैं केजी क्रिकेट मंडल नवगांव इनकी तरफ से महाशिवरात्रि चषक 2025 प्रोलिंक इस यूट्यूब चैनल के ऊपर आप जाकर इस मैच का मजा ले सकते हो। जी हां, फिर से एक बार वाइड यॉर्कर, अस्त्र निकाला है अपना। वो जानते हैं कि अगर बल्लेबाज को रोकना है तो इसी अस्त्र का इस्तेमाल करना होगा। संदीप, आप जानते होंगे कि शस्त्र और अस्त्र में फर्क होता है। शस्त्र जो बल्लेबाज के पास है और अस्त्र जो गेंदबाज के पास है, क्योंकि शस्त्र हाथ में लेकर लड़ाई की जाती है और अस्त्र फेंक के मारा जाता है और इसीलिए क्षेपणास्त्र कहा जाता है। जी हां, इस बीच अंतिम 1 गेंद आना बाकी। राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, हवा में गेंद जरूर है, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच, वो कहां छोड़ने वाले हैं। और इसी के साथ पहली 2 गेंदों पर 2 चौके जरूर आए हैं, मगर मयूर वाघमारे ने की है वापसी। इसी ओवर में दिया है ये पहला झटका। जी हां, इसी बीच नए बल्लेबाज संदीप जगे ने अभी जिनके बारे में जिक्र किया था, माहुल गांव से बिलोंग करने वाले, यानी मुंबई से बिलोंग करने वाला ये लाजवाब शानदार एस्टोनिशिंग ये खिलाड़ी है, क्योंकि इस खिलाड़ी
को हमने सबसे पहले देखा था सोगांव के मैदान पर, वहां से ही उन्होंने अपनी पहचान बनाई थी। क्या कमाल की बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने, और वहां से लेके आज तक बिल्कुल पीछे मुड़ के नहीं देखा। मंगेश वैती नॉन स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे और बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं प्रथमेश म्हात्रे। प्रथमेश म्हात्रे उरण तहसील से बिलोंग करते हैं, फुंडे गांव से बिलोंग करते हैं, मगर इस खिलाड़ी को देखिए कोइंसिडेंस क्या है, सोगांव के मैदान पर इस खिलाड़ी ने बहुत ही लाजवाब नायाब पारी खेली थी, 50 रन बनाए थे उस नाइट टूर्नामेंट में, और वहां से उन्होंने अपनी पहचान बनाई थी। इस खिलाड़ी का भी एक बोलबाला हमें अक्सर नजर आता है हर मैदान पर, और उसी के साथ हर टूर्नामेंट में उन्होंने अपने बल्ले का जौहर दिखाया है। इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रसन्न पाटिल। प्रसन्न पाटिल बाएं हाथ के ये गेंदबाज कमाल की गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हां, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी और उसे खेला है लॉन्ग लेग की दिशा में, मगर डिक्लेयर जोन वहां पे मौजूद, और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। पहले ओवर में मयूर वाघमारे ने पहली 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद ऐसा लग रहा था कि वो बहुत ही महंगा और खर्चीला ओवर नजर आएगा, मगर क्या कमबैक हमें देखने को मिला। मयूर वाघमारे ने अंतिम 3 गेंदों में 0 रन खर्च करते हुए एक बल्लेबाज को चलता किया था। पहली 3 गेंदों में उन्होंने 10 रन खर्च किए थे। इसे कहते हैं वापसी और इसे कहते हैं आत्मविश्वास। प्रसन्न पाटिल भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर सकते हैं। इस खिलाड़ी को रोहा के मैदान पर इसी साल आपने देखा होगा, जब 6 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत थी, तब बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी करते हुए अपनी टीम को जीत दिलाई थी। वही ये प्रसन्न पाटिल है। जी हां, देखिए यहाँ पे नेल्सन आंकड़ा जिसे कहा जाता है वो यहाँ पे आता हुआ। एक ओवर हो चुका है, एक विकेट खोने के बाद 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक गेंद हो चुकी है दूसरे ओवर की। जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइट, दूसरा खेला था, मगर बहुत देर तक गेंद हवा में थी, मगर नोमैंस लैंड में गेंद निर्जन स्थल पर जाकर वो गेंद गिरी और इसी वजह से बाल बाल बच गए हैं प्रथमेश म्हात्रे। हालांकि पिट्टू नाम से पहचाने जाते हैं। प्रथमेश अगर कहेंगे तो मेरे ख्याल से बहुत सारे लोग नहीं पहचानेंगे, मगर पिट्टू बाएं हाथ के बल्लेबाज बखूबी जानते हैं। पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिला है मंगेश वैती को। मंगेश वैती की बल्लेबाजी देखने के लिए सारे उत्सुक है और ऊर्जित अवस्था में भी है। इस खिलाड़ी ने सही मायनों में दुबई हो, कतर हो, उसी के साथ अपने भारत देश के विविध प्रतियोगिता में काफी प्रभावित करने वाली बल्लेबाजी की है। अपने टीम के लिए जबरदस्त योगदान उनका हमेशा रहा है। मगर क्या आज ये ऐतिहासिक मैदान और ये जादूमय वातावरण हम देख सकते हैं किसके लिए फलदायी होगा, क्योंकि यहाँ पे एक अक्सर देखा गया है और ये इतिहास है। जरूर मैं उससे बारे में बात करना चाहूंगा, क्योंकि यहाँ पे जो भी खिलाड़ी चमक गया है वो पूरे भारतवर्ष में, पूरे महाराष्ट्र में चमकाई है, उसका नाम बहुत दूर तक चला गया है। आप जानते हैं कि यहाँ पे राम ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, यहाँ पे महमूद ने कमाल की बल्लेबाजी की थी, यहाँ पे साकिब वंगारे को हम नहीं भूल सकते, उसी के साथ हयात दड़वी ने बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी इसी मैदान पर। जैसे ऋषिकेश साखर करने लगातार 5 गेंदों पर 5 छक्के लगाए थे, इसी मैदान पर भानुदास कोड़ी ने 27 रन बनाए थे 6 गेंदों में, और इसी के साथ साथ उत्तम पाउशे ने भी यहाँ पे 25 रनों की जरूरत थी तब 25 रन बनाए हैं। तो ऐसे अनेक रिकॉर्ड और ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं जो यहाँ पे चमके हैं, वो हमेशा हर जगह पर चमकते हुए दिखाई दिए। इस बीच एक रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर प्रसन्न ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। पहली 4 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार अचंभित किया है, आश्चर्यचकित किया है। सामने मंगेश वैती जैसे बल्लेबाज हो और इस तरह से गेंदबाजी, आप सोच सकते हैं कि किस तरह से क्वालिटी गेंदबाजी है, क्लास है उनकी गेंदबाजी में, और कितनी मेहनत की होगी, कितनी मशक्कत की होगी, कितने सपने संजोए होंगे, तब जाके वो आज इसी मकाम पर पहुंचे हैं। जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है, क्योंकि मैंने इसके पहले भी कहा था कि यहाँ पे ये बल्लेबाजों के लिए नंदनवन और बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट हमेशा मुहैया की जाती है। यहाँ पे बल्लेबाजों का बोलबाला होता है, मगर इस पर दबा फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर,
बिल्कुल खामोश कर दिया है बल्लेबाज मंगेश वैती को। हालांकि सीधे बल्ले से खेलने की कोशिश की, गेंद ने शायद बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद बिहाइंड विकेट चली गई डिक्लेयर जोन में। एक ही रन मिलेगा और इसे एक रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई रनों की संख्या जा पहुंची है 15 रन। पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए हैं 15 रन। 7.50 के औसत से रन बन रहे हैं। संदीप, मेरे ख्याल से आप भी मेरे इस बात के ऊपर सहमत होंगे कि 7.50 का ये एवरेज है, स्ट्राइक रेट है, वो बहुत कम है। क्या कहोगे? ॲब्सोल्युटली. मुळात जेव्हा आपण म्हणतो की पॉवर प्लेमध्ये बॅटिंग केली जाते त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये तो चान्स घेतला जातो आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला पहिली 2 षटकं असतात, तिथे जास्त धावा बनवायच्या असतात. बघा 20 मिनिटामध्ये एक फिल्डिंग करणाऱ्या टीमला सांगेन की स्टॉपवॉच लावलेला आहे. 20 मिनिटामध्ये पहिल्या 4 ओव्हर करायच्यात, अदरवाईज एक खेळाडू सर्कलमध्ये असेल. हां, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की जर साधारण 15 रन 2 षटकामध्ये होतात तर त्याच्यामागे कारणं काय आहेत, ही जर 2-3 कारणं शोधायचा प्रयत्न आपण केला तर पहिलं कारण अर्थातच एकच आहे, ते म्हणजे की सर्वोत्तम गोलंदाजी. मयूर वाघमारेने पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा दिल्यानंतर किंवा पहिल्या 3 चेंडूंवर 10 धावा दिल्यानंतर पुढच्या 9 चेंडूंवर 5च धावा आल्यात. म्हणजे बॉलिंग अटॅकची जी काही वापसी मैदानामध्ये पाहायला मिळालेली ना ती सॉलिड आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतोय ना की प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवण्यामध्ये जी स्ट्रॅटेजी मैदानामध्ये यावेळेला अनुकूल स्ट्रॅटेजी आहे ना ती अनुकूलरित्या या ठिकाणी इम्प्लिमेंट सुद्धा केली गेली. कारण फिल्डिंगमध्ये तुम्हाला बदल करावे लागतात. तुम्ही एकाच वेळेला त्याच प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही. मयूर ज्या वेळेला गोलंदाजीला मयूर वाघमारे त्यावेळेला त्याने काय केलं, मैदानामध्ये थोडे पहिले शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकत होता तेव्हा धावा आल्या, पण नंतर फुलर लेंगची गोलंदाजी केली. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रसन्न गोलंदाजीला आला त्याच्या 6 चेंडू मधल्या 4 चेंडूमध्ये पूर्ण डिफरन्सिएशन होतं, जे फलंदाजांना पूर्णपणे प्रेडिक्ट करता आलं नाही आणि त्याच्यामुळे ते षटक सुद्धा तेवढंच तिखट गेलेलं पाहायला मिळालं. यस, इस बीच अंगद पाटिल की फिर से एक बार तेज तर्रार और घूमती हुई गेंद, क्योंकि अंगद पाटिल में भी अलग अलग तरह की गेंदबाजी करने की क्षमता है. वैरायटी, वर्सटाइल गेंदबाजी करने का जो एक मादा होना चाहिए वो अक्सर अंगद पाटिल में नजर आता है. स्लोवर वन करते हैं, लेग स्पिन करते हैं, ऑफ कटर करते हैं और इसी वजह से पहली गेंद पर पिट्टू को यहां पे चकमा दिया है. फिर से एक बार देखिए, तकरीबन हार्ड लेन से गेंद टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी और वहां से कट होकर सीधा विकेट कीपर अजीत मोहिते के दस्तानों में. अजीत कहां गलती करने वाले थे, यानी लगातार 2 गेंदें पिट्टू जैसे बल्लेबाज को खामोश रखना सही मायनों में बहुत बड़ी बात. और इसी वजह से दोस्तों अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. एक क्लासिक गेंदबाज. जी हां, मगर इस मर्तबा गेंद उनके रडार में थी, उसे खेला है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है और रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल ने जज किया है. लाजवाब, जबरदस्त, ऑस्टनिशिंग ये कैच और ये दूसरा बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर. मैदान में नमूदार हो चुके हैं वो विकी दीनू कांबळे. हालांकि कल्याण से बिलोंग करते हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर लेते हैं. इस साल श्रीवर्धन तहसील में बोरली पंचायतन में एक टूर्नामेंट हुआ था, वहां पे इस खिलाड़ी ने लाजवाब बल्लेबाजी करते हुए लगातार 2 से 3 मैच अपने अकेले के दम पर जितवाए थे. वहीं बाएं हाथ के धमाका करने वाले बल्लेबाज दीनू कांबळे स्ट्राइकिंग एंड पर. मात्र 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए थे मात्र 5 रन और तीसरे ओवर में रनों से खाली अब तक रहे हैं. लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी की है, बल्लेबाजों को सही मायनों में मजबूर किया है, एक एक रन के लिए तरसा दिया है. जी हां, उस्मान पटेल के उस कैच के लिए भी 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है. भाईजान, इनकी तरफ से ये 500 रुपए का इनाम. जी हां, इस ओवर में आता हुआ ये पहला रन हमें नजर आता हुआ. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओवर इन प्रोग्रेस. 5 ओवर का ये मैच है. बल्लेबाजों को अब जल्द ही इसके बारे में कुछ सोचना पड़ेगा
क्योंकि धीरे धीरे आपके हाथों से वक्त और धीरे धीरे आपके हाथों से एक एक गेंद खर्च हो रही है। 5 ओवर में कम से कम 60-65 रन अगर बनेंगे तो एक सम्मान पूर्वक स्कोर कहा जाएगा, क्योंकि मैंने बार बार यहां पे याद दिलाई है कि बल्लेबाजों के लिए ये पैराडाइज विकेट है। यहां पे बल्लेबाजी करना बहुत ही आसान माना जाता है, मगर गेंदबाजों का बोलबाला अचानक इस विकेट ने अपने रंग बदले हैं। इस विकेट ने रंग हमारा दिखाया है, ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि अंगद पाटिल के पहली 5 गेंदों में आया है मात्र 1 रन। इसे कहते हैं दोस्तों सही मायनों में क्लास। लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया है अपनी टीम के लिए। जी हाँ, इस मरतबा ग्लांस किया था मगर बिहाइंड विकेट गेंद फाइनल क्षेत्र पर जाती हुई 1 ही रन मिलेगा। और देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 17 रन, यानी तकरीबन 6 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे नजर आता हुआ मात्र 30 रन, और ये काफी नहीं होगा। अब यहाँ पे बल्लेबाजी का स्तर और बल्लेबाजों को थोड़ा सा रिस्क उठाना होगा। रिस्क उठाएंगे तो ही यहाँ पे कुछ रन बन सकते हैं। अब 12 गेंदों में अगर यहाँ से अगर 30 रन और जोड़ते हैं तो थोड़ा सा एक फाइटिंग स्कोर हमें नजर आता हुआ दिखाई देगा, क्योंकि 17 रन 3 ओवर की समाप्ति के बाद बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा। आप देख रहे हैं महाशिवरात्रि चषक 2025, ये ऐतिहासिक मैदान है। यहाँ पे विकी मुंबईकर को भी नहीं भूल सकते। विकी मुंबईकर ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपनी पहचान बनाई, और उसके बाद जहां जहां विकी मुंबईकर गए हैं वहां पे छाए हैं। उसके साथ साथ आप लास्ट मैच में जिनको देखा था प्रणील मोरे ने भी इसके पहले बहुत ही बढ़िया गेंदबाजी, उसी के साथ शानदार बल्लेबाजी करते हुए यहाँ पे अपनी टीम को जीत दिलाने में अहम योगदान दिया था। वो प्रणील मोरे भी यहाँ पे चमकते हुए हमने देखे हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं फिर से एक बार। प्रसन्न पाटिल अपना निजी दूसरा और टीम की तरफ से 4था ओवर लेके आए हैं। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मरतबा ढीले हाथों के साथ खेला था, शॉर्ट कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर निशाना स्टंप के ऊपर नहीं था। थोड़ा सा वहां पे चूक गए, वरना रनआउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। बाल बच गए हैं दीनू कांबड़े। अब स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं मंगेश वैदी। प्रसन्न पाटिल ने फिर से एक बार बहुत ही बढ़िया शुरुआत की है। रनों की संख्या का ग्राफ यहां से धीरे धीरे नीचे की तरफ आता हुआ नजर आया। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 5 रन, तीसरे ओवर में मात्र 2 रन, और प्रसन्न पाटिल के इस पहली गेंद पर मात्र 1 ही रन। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार किया था, ओवर पिच बनाकर उसे सामने की तरफ खेलने की कोशिश थी बल्लेबाज मंगेश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और गेंद बिहाइंड विकेट डिक्लेयर जोन में फिर से एक बार मिलेगा मात्र 1 रन। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 4th ओवर इन प्रोग्रेस। इसके बाद और एक ओवर आना बाकी है। चारों तरफ हम देख सकते हैं क्रिकेट के दीवाने, प्रेक्षक, हमारे लाडले दर्शक यहाँ पे इस मैच का आनंद उठाते हुए। ये ऐसा एक प्रतियोगिता है, ऐसा एक टूर्नामेंट है जहां, जी हां, हवा में गेंद, जोरदार अपील तो हुआ है मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया है। इस अपील को सिरे से खारिज कर दिया है, मगर बिंदी गेंद। मैं बात कर रहा था यहाँ पे दोस्तों, जब भी कितनी भी बड़ी टूर्नामेंट हो, आपने देखा होगा पहले मैच में प्रेक्षक बहुत कम होते हैं, मगर ये ऐसा टूर्नामेंट है, ये ऐसी प्रतियोगिता है जहां पे पहले मैच से ही ये जो मैदान है वो प्रेक्षकों से भर जाता है। जी हां, इस मरतबा फिर से एक बार प्रसन्न पाटिल अपनी जादूमय गेंदबाजी दिखाते हुए मंगेश वैदी के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाल दिया है। एक रंगीला फिल्म आई थी, वहां पे एक गाना था, संदीप, क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल है। देखिए यही लफ्ज यहाँ पे मैं कहूंगा कि बल्लेबाज के मन में यही चल रहा है, क्या करे या क्या ना करे। यहाँ पे कितनी बड़ी मुश्किल उनके सामने। हो इस मरतबा पगबदा के रूप में बीचों बीच पकड़े गए हैं स्टंप के, लेग बिफोर द विकेट। मंगेश वैदी जाएंगे मैदान से बाहर। ठीक, ओम साई नौगाव।
या ठिकाणी ओमसाई नवगाव आपलं किट घेऊन जायचं आहे, त्वरित यायचं आहे. या पुढील होणारा जो सामना आहे ओमसाई नवगाव वर्सेस श्री गणेश चाळमाला. दोन्ही संघाच्या कर्णधार तयार राहायचं आहे. तसेच या ठिकाणी अगदी 1 मिनिटाकडे वळतो, लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे आपण वळणार आहोत. प्रेमनाथ कटोर आज या ठिकाणी उपस्थित आहेत, एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच ज्यांनी ह्या नवगावचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये अजरामर केलं तो एक काळ होता. तो काळ म्हटल्यानंतर डॅडींचा काळ, अर्थात आमचे सत्यवान सांगे. 1984 पासून स्थापना केली असे आमचे डॅडी, ज्यांचा सिंहाचा वाटा होता, ते आज या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान केला जातोय. तसेच मनोहर कोळी, एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतोय, प्रेमनाथ कटोर, सत्यवान सांगे आणि मनोहर कोळी या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, धन्यवाद प्रसन्न की अगली गेंद. आहा, फिर से एक बार दिया है चकमा. लाजवाब गेंदबाजी का नजारा, और मेरे ख्याल से यहाँ पे आउट, और एक बल्लेबाज को किया है चलता. इसी ओवर में प्रसन्न पाटिल ने किया है और एक शिकार. ये लगता हुआ चौथा झटका अमित पाटिल के रूप में रनों की संख्या को सुखा दिया है. मात्र 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. और इसी बीच विनोद वाडकर इनसे रिक्वेस्ट होगी कि कॉम्बॉक्स में यहां पे आए. अब अंतिम ओवर है, क्या अंतिम ओवर में 20 से 25 रन आएंगे और एक सम्मान पूर्वक स्कोर यहां पे खड़ा होगा. एक से बढ़िया एक बल्लेबाज हम देख सकते हैं गेंदबाजी करने वाली टीम में, और उसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम में भी. देखिए, उस्मान पटेल, अंगद पाटिल, अजीत मोहिते, ऋतिक पाटिल, सोहेल शेख, सूरज पाटिल, मयूर वाघमारे, केतन माथुरे, तकरीबन 34 से 35 बाइक जिन्होंने जीते हैं, उसी के साथ 5 से 6 4 व्हीलर अपने नाम किए हैं. ऐसे केतन पाटिल, प्रसन्न पाटिल, संदेश मुंडे, और उसी के साथ साथ ये घनश्याम पाटिल. लाजवाब, यहाँ पे एक से बढ़कर एक खिलाड़ियों को आमंत्रित किया है, दावत दी है अपने टीम में खेलने के लिए, और उन्होंने जिस तरह से उम्मीद थी उस उम्मीद के ऊपर खरे उतरते हुए गेंदबाजी की है, मगर बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया है. अंतिम ओवर लेके आए हैं संदेश मुंडे, मैन फ्रॉम सांभारली. कमाल का ये भी गेंदबाज है. जी हाँ, मगर इस मतलब लेग स्टंप के बाहर बट के अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड के रूप में. एक अतिरिक्त रन, और रनों की संख्या हो चुकी है 20 रन. 5वां ओवर प्रगति पर. इस ओवर में कम से कम 20 से 25 रन जोड़ने होंगे, तब जाके एक सम्मान पूर्वक स्कोर खड़ा होगा. इतनी दूर से सफर कर करके आप आए हो और इस टूर्नामेंट में आपने शिरकत की है, तो यहाँ पे आपका बोलबाला होना जरूरी है. जी हाँ, ओवर पिच गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे, मगर संदेश मुंडे जो है ना, उनकी गेंद तकरीबन एक हाथ घूमती है. उनकी गेंद के ऊपर मिडल ऑफ द बैट करना इतना आसान नहीं है. इस खिलाड़ी को मैंने अक्सर हर मैदान पर जबरदस्त गेंदबाजी का नजारा करते हुए देखा है. इस खिलाड़ी को मैंने उरन में देखा, इस खिलाड़ी को मैंने श्रीवर्धन में देखा, इस खिलाड़ी को मैंने पेन में देखा. जी हाँ, ये देखिए फिर से एक बार सांबारली से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी अपना जलवा बिखेरता हुआ. उनके सीनियर गेंदबाजों ने जिस तरह से गेंदबाजी की पहले 4 ओवर में, जिन्होंने राह दिखाई थी, एक मार्ग दिखाया था, उसी मार्ग क्रमण करते हुए गेंदबाज संदेश मुंडे लगातार 2 गेंदे यहां पे बिंदी कर चुके हैं. हालांकि बाय के रूप में 1 रन जरूर आया. जी हां, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा नाचते नाचते आगे आए हैं दीनू कांबले, मगर फिर से एक बार वही गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लग रही है. यही एक चिंता का विषय. गेंद कभी ऊपरी सिरे पर लगकर जा रही है, कभी अंदरूनी सिरे पर लग के जा रही है, और इसी वजह से बल्लेबाज परेशान हाल यहां पे नजर आते हुए. रनों की संख्या 22 रन. संदेश मुंडे 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हां, इसमें हवा में खेला जरूर है, मगर डीप मिड विकेट में फिर से एक बार रायगढ़ का टाइगर. क्या कमाल का ये कैच था, लाजवाब, शानदार और जबरदस्त. फील्डिंग कैसी हो उसका एक उत्तम उदाहरण पेश
गेंदबाजी से। शानदार यहाँ पे कौशल्य, उनका हुनर और एक आर्ट अक्सर माना जाता है गेंदबाज और गेंदबाजी करने वाली उनकी कला को, मगर सही मायनों में बहुत मर्तबा हम देख सकते हैं कि गेंदबाजों की पिटाई होती है, धुलाई होती है, मगर आज गेंदबाजों का बोलबाला। ये देखिए फिर से एक बार चकमा दिया है, ब्लाइंड शॉट खेला था, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। गेंद कहीं और खेलना चाहते थे मगर गेंद उनके शरीर पे टकराई थी, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा उठाते हुए दोनों भी बल्लेबाजों ने एक रन तो चुरा लिया है। रनों की संख्या पहुंची है 24 रन, मात्र एक गेंद आना बाकी है। ये 5वां ओवर प्रगति पर लो स्कोरिंग मैच हमें देखने को मिलेगा। सही मायनों में दोस्तों इस तरह से भी यहाँ पे कारनामा अंजाम दिया जा सकता है, ये बल्ले गेंदबाजों ने दिखाया। फिर से एक बार अंतिम गेंद पे ऊपर भी बल्लेबाज को चकमा दिया, मगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर फील्डर मौजूद नहीं थे और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने एक रन चुरा लिया। लेग बाय के रूप में अतिरिक्त यहाँ पे रन मिलता हुआ इस एक रन के साथ 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, गेंदबाज के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे यूपी वाला भैया इनकी तरफ से आ चुका है, बहुत बहुत धन्यवाद। तो दोस्तों 5 ओवर की समाप्ति हो चुकी है, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। धन्यवाद यासिन सर। या ठिकाणी ओम साई नवगाव वर्सेस श्री गणेश चाळमाळा। चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। मी या ठिकाणी डॅडीने अर्थात सत्यवान सांगे आपणाला विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। ज्येष्ठ क्रिकेटर आणि कोच, एक उत्तम दर्जाचे कोच आणि मॅनेजर असे अनेक त्यांच्या विशेषण मला सांगतात या ठिकाणी डॅडींच्या शुभ हस्ते। या ठिकाणी मी देणगीदारांच्या नावांचा उल्लेख करतोय। डॅडींना विनंती असणार आहे जेव्हा दोन कर्णधार येतील तेव्हा आपण डॅडी 1 मिनिटासाठी थांबा, तिथे ऊन आहे थोडंसं। या ठिकाणी शौर्या 11 बोरिस 500 रुपये, सुभाष लाकडे पतपेढी एकविरा व्हाईस चेअरमन 2100 रुपये, महेश दखणे 500 रुपये, उमेश पावशे 1000 रुपये, श्रीरंग कटोर 1000 रुपये, इंद्रजित बाळ्या वाघे 1000 रुपये, फिडी रमेश कटोर 2000 रुपये, सुरेंद्र नाशिकेत कटोर माजी चेअरमन बोरेश्वर 1000 रुपये, अर्णवी वीरेंद्र जैतू 200 रुपये, सनत व सौरभ जगदीश पाटील 500 रुपये, कैलासवासी जयराम आत्माराम गोसावी यांच्या स्मरणार्थ अवधूत जनरेटर 1111, कियान अभिषेक जैतू 501, कैलासवासी हिराबाई चांगा मेस्त्री हिच्या स्मरणार्थ दत्ता चांगा मेस्त्री 500, कैलासवासी चिंतामणी व कैलासवासी माळवी हिरा रोगे यांच्या स्मरणार्थ सौ कोचणी मेस्त्री यांच्याकडून 500 रुपये, जयवंत पाटील 500 रुपये, कैलासवासी शांताराम हाबे यांच्या स्मरणार्थ सूरज शांताराम हाबे 500 रुपये, अनिल म्हात्रे थळ पालती 500 रुपये, कैलासवासी बामा व कैलासवासी रामा नवलाखे यांच्या स्मरणार्थ आनंद डोबरा खारदंडा 1000, सौ सदिच्छा पाटील सरपंच बोरीस गुंजीस ग्रामपंचायत 2000 रुपये, स्वरूप कोळी रेवस 1000 रुपये, दत्ताराम मारुती कोळी चेअरमन बोरेश्वर सोसायटी 2000 रुपये। चला नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी मी विनंती करतो पुन्हा एकदा ओम साई नवगाव वर्सेस श्री गणेश चाळमाळा। दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि मी डॅडीना विनंती करतोय की आपल्या शुभाशय नाणेफेक कौल केला जाईल। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल डॅडीना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। ओम साई नवगावचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। संजय राऊत यांचा या ठिकाणी सुरेंद्र यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। प्रणव आणि पवन हे दोन्ही कर्णधार दोन्ही संघाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। नाणेफेकीचा कौल केला जातोय। नाणेफेकीचा कौल केला जातो डॅडींच्या शुभ हस्ते। या ठिकाणी प्रणवने नाणेफेकीचा कौल आपल्या खिशामध्ये टाकलेला आहे। प्रणव सुरुवातीलाच तुला या ठिकाणी अभिनंदन करतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्याबद्दल। काय आपण निवडणार? प्रथम क्षेत्ररक्षण करू। प्रणव दुसरा प्रश्न असणार आहे, श्री गणेश चाळमाळा या संघासोबत तुमची या अगोदर कधी मॅच झाली होती का आणि त्या मॅचचा रिझल्ट? नक्कीच आधी खूप वेळा आम्ही खेळलेलो आहोत टीम टू टीममध्ये, पण नक्कीच रिझल्ट्स कधी ते जिंकतात कधी आम्ही जिंकतो, बट या बघू काय होतंय।
शुभेच्छा असणाऱ्या मॅचसाठी प्रणव. पवन या ठिकाणी ओम साई नवगाव एक होम ग्राउंड आहे. याच गावातील हा संघ आहे. या संघाविरुद्ध काय रणनीती आपण आखलेली आहे? विशेष काही रणनीती घेऊन आपला संघ उतरणार आहे? विशेष अशी रणनीती काय नाही, जसा गेम आहे तसा आम्ही गेम खेळू. प्लेयर्स इन टीम पूर्ण आहे की काही चेंजेस आहेत? आता ऑल इंडियन ओपन टुर्नामेंट आहे, तसेच बाहेरचे प्लेयर पण आहेत, पण संघातले पण काही प्लेयर आहेत. पवन शुभेच्छा असणार आहे तुला सुद्धा या ठिकाणी. पूर्ण संघाला शुभेच्छा डॅडी. आपणालाही धन्यवाद देतो. घेऊन जातो या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आपण या मॅचचा एक आखो देखा हाल ऐकणार आहात. आमचे साखरकर सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर धन्यवाद हरवडे सर, थँक्यू व्हेरी मच. चालू सामना आपण बघतोय. गतवर्षीचा विजेता स्वर्गीय माधुरीमाई नवगाव विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर, दोन संघादरम्यान सामना रंगलेला आहे. असं वाटलं होतं की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करेल, त्यांच्या अपोजिट खेळताना नवगावचा संघ गतविजेता होता, त्यांना अंदाज आहे या स्पर्धेचा, त्याच्यामुळे भरपूर धावा होतील आणि सामना अतिशय रोमांचक होईल. परंतु लो स्कोरिंग मॅच सुद्धा खूप रोमांचक होता, ते आपण कित्येक वेळा अनुभवलेला आहे. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पहिला प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे ती फक्त 25 धावा. विकेटच्या हॅट्रिकसाठी आता 500 रुपये असणार आहेत. षटकारांची हॅट्रिक कोणी केलेली नाही आहे. पहिला षटक घेऊन येतोय रोहित खरात, गोलंदाजीसाठी आलेला आहे रोहित खरात. पहिला षटक, पहिला चेंडू समोर बघतो आपण फलंदाजीसाठी केतन मात्रे, उस्मान पटेल. पहिला चेंडू फुलटॉस होता, मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नेतृत्व करत असताना लो स्कोरिंग मॅचेस आपण बोलतो त्या पद्धतीनेच गोलंदाजी करतोय. अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू टाकला होता, फुलटॉस थोडासा होता, परंतु उस्मानचा अंदाज चुकला आणि उस्मान पटेल यांनी मात्र प्रेक्षकांची निराशा केलेली आहे. आणि मला वाटते जेवढे प्रेक्षक दिसतात त्यांच्यापेक्षा 70 ते 80% हे फॅन फॉलोअर्स आहेत ते उस्मान पटेल यांचे. परंतु आज ह्या मॅचमध्ये तरी मात्र त्यांनी नाराज केलेला आहे. वन डाऊन बॅट्समन जातोय फलंदाजीसाठी सोहिल शेख, संघाचा कर्णधार. गतवर्षीची आपण फायनल बघितली होती आणि तो फायनलचा थरार कोणताही प्रेक्षक अजूनपर्यंत विसरलेला नसेल. अप्रतिम मॅच, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना होता. अतिशय जबरदस्त रोमांचक स्थितीमध्ये अंतिम सामन्यामध्ये नवगाव संघाने विजेतेपद प्राप्त केलं होतं. परंतु त्यांच्यावर दडपण असेल ते गत विजेतेपद राखण्याचं, परंतु त्यांच्यासमोर यावेळेला सेमीफायनलमधील पराभूत संघ जो होता तो मात्र नव्याने काट टाकतोय. साखरचे संघ तीन संघ या स्पर्धेत उतरत आहेत आणि त्यांच्यापैकीच एक संघ होता गतवर्षी तो सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता, परंतु त्याचा वचपा यंदा काढायचा आणि साखर संघासाठी हे 2024-25 सीझन अतिशय चांगला सीझन आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केल्यानंतर सोहिल शेख समोर आलेला आहे, कशा पद्धतीने फलंदाजी करेल. साथीला आपण बघतोय वाकलनचा एक जबरदस्त असा खेळाडू केतन मात्रे. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, कोणत्याही प्रकारे धाव जात नाही आहे. चांगली सुरुवात केलेली आहे ती नवगाव संघाने सुद्धा. सोहिल शेखसाठी सोहिल शेखने सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. रोहित खरात अप्रतिम दर्जाची गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. डावखुऱ्या गोलंदाजांचा ह्या मॅचमध्ये तरी बोलबाला बघायला मिळतोय. चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी गेलाय. उत्कृष्ट झेल होऊ शकला असता, परंतु हातातून चेंडू निसटते. वन बाउन्स सीमा रेषा. साखर संघाला, कारण अतिशय चांगला प्रयत्न होता प्रथमेशचा, परंतु चेंडू त्याच्या हातातून शेवटच्या क्षणाला निसटला, टप्पा पडला आणि सीमारेषेच्या पलीकडे गेला. पुढच्या चेंडूवर सुद्धा अतिशय चांगलं कमबॅक केलं पुन्हा एकदा रोहित खरातने. खरोखर अतिशय अप्रतिम दर्जाची
खेळ बघायला मिळते दोन्ही संघांकडून. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं. पहिल्या इनिंगमध्ये मयूर वाघमारेची गोलंदाजी झाली, तो उजव्या हाताचा गोलंदाज. नंतर 3 डावखुऱ्या गोलंदाजांना त्याने या ठिकाणी वापरलं होतं, उपयोग केला होता त्यांचा. आणि त्या तिन्ही गोलंदाजांनी अंगद पाटील, प्रसन्ना पाटीलची 2 षटकं आणि शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज अप्रतिम मुंडे. पुढच्या चेंडूवर मात्र रडारमध्ये येतोय, चेंडूला जोरकस फटका मारतोय, चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चालू आहे, परंतु नंतर मात्र षटकार आला, पृथक्करण बिघडलं. क्या बात है, अतिशय चांगला चेंडू, रिवर्स स्वीप अटेम्प्ट. जब घी सीधे उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती, लेकिन हा क्रिकेट आहे, हे क्रिकेटमध्ये होतच राहतं. षटकार आला, चौकार आला, चेंडू निर्धाव गेला. धाव संख्या होती ती 10 धावा. पहिल्या इनिंगला आपण बघितलं निखिलजी की पहिल्या 2 चेंडूंवर मयूर वाघमारेच्या 2 लागोपाठ जे चौकार आले आणि असं काहीसं अंश वाटलं होतं की चांगली सुरुवात केलेली आहे नवगाव संघाने, परंतु बाकीच्या सर्व गोलंदाजांनी मयूर सगट नंतरची जी गोलंदाजीची आक्रमकता दाखवली, अचूक टप्पा दाखवलाय, एकही चौकार किंवा षटकार संपूर्ण इनिंग्समध्ये आलेला नाही त्याच्यानंतर. अशा पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आणि फक्त 25 धावांवर त्यांना रोखलेला आहे. अतिशय दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये ISPLला खेळणाऱ्या कित्येक खेळाडूंचा भरणा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ बघायची प्रेक्षकांना संधीसुद्धा मिळालेली आहे. परंतु बॅटिंग बॉलिंग ही जे विकेट बनवलेली आहे ना, खरोखर त्याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 81 रन्स निघाल्या होत्या, म्हणजे फलंदाजांसाठी सुद्धा पोषक आहे. नंतर ह्या मॅचमध्ये बघतोय गोलंदाजांचा सुद्धा बोलबाला आहे. याचाच अर्थ क्युरेटरला 100 पॉईंट दिले पाहिजे. अप्रतिम असं विकेट त्याने बनवलेली आहे. दोघांनाही समान न्याय देणारी विकेट आहे. दुसरं षटक आसद चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे की 2 ते 3 विकेट्स काढाव्या, पटकवाव्यात आणि धावा सुद्धा देऊ नयेत. परंतु बघूया केतन म्हात्रे काय करतोय. वाकळणचा हा एक सितारा, चांगला चेंडू सहजरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी चेंडू सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव मिळालेली आहे. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये गेला होता चेंडू, 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा जमवायच्या आहेत. तर दुसरं षटक चालू आहे. किती षटकांमध्ये धावा जमवल्या जातात हे फक्त प्रेक्षकांना बघायचं आहे, किंवा कशा पद्धतीने धावा रोखल्या जातात हे सुद्धा बघायचं आहे, कारण अतिशय चांगली गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. असद चौधरी पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीस तयार झालेला आहे. त्याच्या समोर सोहिल शेख. सोहिल शेख या वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येची वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मला वाटते देखील संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणता येणार नाही, परंतु महाराष्ट्रातील ऑल इंडिया ओपन अशी संपूर्ण ओपन अशी एकमेव स्पर्धा असेल महाशिवरात्री चषक. संपूर्ण स्पर्धा ही दोन्ही दिवस ऑल इंडिया ओपन आहे. बाकीच्या असतात, एका ठिकाणी ग्रामीण विभाग खेळवला जातो, दुसऱ्या ठिकाणी तालुका विभाग, जिल्हा विभाग, परंतु ही एकमेव स्पर्धा आहे ज्यामध्ये सर्वच्या सर्व खुल्या गटातील सामने खेळवण्यात येतात. गोलंदाजींचा बोलबाला कशावरून दिसून येतं तर 50 चेंडू निर्धाव आलेले आहेत. या मॅच क्रिकेट चालू आहे, 3रीच मॅच चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजांनी कामगिरी केलेली आहे. या वेळेला अतिशय चांगले सूझबूझ परे एक चांगला डोक्याने चेंडू खेळून ठेवलेला आहे. चेंडू येतो तो डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत फलंदाज दोन्ही पळून पूर्ण 2 धावा काढेल. धावसंख्या झाली ती 14 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. हळूहळू विजयाच्या समीप संघ चाललेला आहे. दुसरं षटक चालू आहे आणि सोहेल शेख अतिशय सूझबूझ म्हणजे एकदम चांगलं शिस्तबद्ध असा क्रिकेट खेळताना दिसतोय. 1 चौकार, 1 षटकार आणि 2 धावा. चांगला चेंडूला सन्मान सुद्धा देतोय. निर्धाव चेंडू सुद्धा खेळून काढलेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये जातोय, क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केला जातोय आणि
कशा प्रकारे छोट्या धावसंख्येचा टार्गेट सुद्धा पूर्ण केला पाहिजे हे या व्यावसायिक खेळाडूंकडून बघायला पाहिजे. आपल्या विभागातील खेळाडू चांगले आहेत, परंतु त्यांचं टार्गेट एकच असतो, 4 षटकारांची 5 षटकारांची मॅच आहे, फक्त 5 मोठे स्ट्रोक. अरे पण सिंगल डबल पण घ्यायला पाहिजे, ते घेत नाही आहेत आणि काही वेळेला अशा सामने सुद्धा गमावतात. या वेळेला केतन चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातो तो डीप डोक्यावरून, षटकार. नकवा यांचा हा संघ प्रदीप स्पोर्ट्स साखर अतिशय चांगल्या पद्धतीने विजयाच्या दिशेने पहिल्या फेरीचा सामना जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. दिस इज सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा मोठा फटका आलेला आहे, नंतरच्या चेंडूवर धाव घेऊन एक स्ट्राईक रोटेट करायचा किंवा धावसंख्या वाढवत बसायचं, हे महत्त्वाचं असते आणि हेच शिकण्यासारखं असते लोकल खेळाडूंना. माझं नेहमी मी सांगत असतो की तुम्ही हे क्रिकेट खेळा, फक्त मोठे षटकार चौकार मारून सामने जिंकत नसतात, तर त्यांच्या जोडीला सिंगल डबल्स हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण केतन मात्रेची धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 22 धावा, 18 चेंडू आहेत, 3 षटकांमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. केतन मात्रे आता परवा झालेल्या टुर्नामेंट्समध्येच बघितलं, साखरच्या टुर्नामेंट्समध्ये अतिशय सेन्सिबल क्रिकेट माध्यमातून त्यांच्या भागाला मिळाला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने षटकार चौकार सिंगल डबल्स याचं ते रूपांतर केलं होतं. प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर थळ हा संघ आहे. हा गोलंदाजीसाठी आपण बघतोय की अलिबाग तालुक्याचा सितारा आकाश गोंधळी आला, त्याने पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा प्राप्त केली आणि दाखवलं आम्ही सुद्धा आहोत. डीजे पोपवला. आकाश गोंधळेने पहिल्या चेंडूवर फलंदाजाला हवेत मारण्यास भाग पाडलं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याला प्रयास पडलेले नाहीये जलात रूपांतर करायला आणि पहिला फलंदाज टिपलेला आहे तो आकाश गोंधळे यांनी संघासाठी दुसरा षटका फलंदाज बाद केला. धावसंख्या आहे ती सेटिंग 22 धावा, स्थिर आहे धावसंख्या. नवीन फलंदाज अजित मोहिते दहिसरचा हा खेळाडू आपण बघतोय, नेहमी या मैदानावर येतो, आपल्या फलंदाजीचे गोळ आणि यष्टीरक्षणाचे जलवे बिखेरत असतो, दाखवत असतो आणि आज या वेळेला त्याच्या वाट्याला 4 धावा आहेत. बघूया 4 धावा किती चेंडूंमध्ये पूर्ण करतोय किंवा आकाश गोंधळी गुड्ड्या त्याला कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट हँडेड हा ऑलराऊंडर खेळाडू खानाव संघाचा. चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, त्या ठिकाणी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूला निर्धाव चेंडूची सांगता होते आणखी एक. त्यांना माहिती आहे धावसंख्या खूप कमी आहे आता जिंकण्यासाठी, सहजरित्या आपण पूर्ण करू, परंतु हे व्यावसायिक खेळाडू कधीच सहज घेत नाहीत सामना. प्रत्येक सामना प्रत्येक संघ. आता मात्र त्याने जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत, आणखी एक मासा गळाला लावतो तो आकाश गोंधळी फलंदाज. आणखी एक पहिले 4 चेंडू त्याने टाकलेत आणि 2 मोठ्या विकेट्स, 3 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये 2 मोठ्या विकेट सुद्धा प्राप्त केलेले, धाव खर्च केलेली नाहीये. वा भाई वा आकाश वा, अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. चेंडू टाकल्यानंतर थोडासा नॅचरल आउटस्विंग त्याला मिळतो आणि त्याचाच परिणाम आपण बघितला, त्याला 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. नवीन फलंदाज ऋतिक पाटील फलंदाजीसाठी येतोय, अतिशय चांगली गोलंदाजी मार्गक्रमण करतोय तो आकाश. फलंदाज सुद्धा चांगला आहे, गोलंदाज चांगला आहे. NSC खानाव संघाचा हा खेळाडू अतिशय चांगला, एक सूझबूझपणे पाहिजे, एक सहजरित्या खेळून काढतोय. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातो, 1 धाव मिळते आणि धावसंख्या यावेळेला मात्र
1ने पार होते, धावसंख्या होती ती 23 धावा. 3 धावांची फक्त आवश्यकता आहे. या षटकातील 2 चेंडू आल्यानंतर आणखी 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 14 चेंडू आणि 3 धावा. आज आपण बघतोय काही जागा शिल्लक आहेत प्रेक्षकांमध्ये, परंतु उद्याच्या दिवसात खरोखर एका म्हण आहे ती, मुंगीला सुद्धा शिरायला जागा नसते. अशा प्रकारे क्षेत्ररक्षकांची प्रेक्षकांची या ठिकाणी मांदी आली असते. शर्यती सुद्धा आहेत या ठिकाणी आमच्या समुद्रावर, त्याचा सुद्धा आस्वाद घ्या. केतन मात्रे यावेळेला मारतोय, वा आकाश वा, तिसरा फलंदाज बाद. तुझा स्वप्नवत अशी गोलंदाजी, आणखी एक मोहरा गळतोय, फलंदाज बाद. तीन फलंदाजांना आकाश गोंधळीने माघारी पाठवलंय. आकाश गोंधळी सुद्धा ह्या षटकाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवेल कायम, कारण मोठे मोठे फलंदाज आणि आपल्या विकेट्स त्यांच्या विकेट्स आपण घेतलेले आहेत. ते पण कोण? केतन म्हात्रे, अजित मोहिते, सोहिल शेख, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या विकेट्स त्याने काढलेल्या आहेत. वा आकाश, व्हेरी गुड. आणि 1 धाव फक्त खर्च केले. नवीन फलंदाज जातो सूरज पाटील, पनवेल तालुक्यातील हा अतिशय चांगला खेळाडू. वाघिवलीवाड्याचा हा गोलंदाज, हा फलंदाज आपण नेहमी बघतो. सोगावचं मैदान असो किंवा या ठिकाणी कोणत्याही मैदानावर IPL फॉर्मॅटचे ज्या वेळेला संघ भरले जातात त्या वेळेला आयकॉनच्या रूपामध्ये सूरज पाटील येत असतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे सूरजचा संघ नेहमी बक्षीस पात्र सुद्धा ठरत असतो. 1 धाव शेवटच्या चेंडूवर निघते, तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. अतिशय चांगलं षटक आकाश गोंधळीचं या ठिकाणी पार पडते. त्याने या षटकात 3 विकेट्स घेतल्या आणि 2 धावा फक्त खर्च केल्या. आणि त्याच्या या गोलंदाजीवर खुश होऊन त्यांच्या संघाचे संघमालक अरविंद पाटील यांनी त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे. वेल डन आकाश. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीला आपण बघतोय रत्नदीप चौधरी. वळवळी पनवेल तालुक्यातला हा खेळाडू आपला गोलंदाजीची दाखवतोय. अलिबागकरांना या ठिकाणी नजराना पेश करतोय. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने सिंगल साठी खेळून 1 धाव अर्जित करतोय तो फलंदाज ऋतिक पाटील. आणि धावांसंख्येचा जे विजय आहे तो आणखी जवळ आणतोय. सामना बरोबरीत होतो या ठिकाणी. 11 चेंडूत 1च धावेची आवश्यकता आहे. 25 धावा निहाल औपचारिकता राहिलेली आहे सामन्यामध्ये. आणि शेवटचा विजय साकार करतोय मोठ्या फटक्याने डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लाजवाब अफलातून षटकार. विरुद्ध ओम साई नवगाव.